नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहेत ना? तर मी आज तुमच्यासाठी एक युनिक आणि मस्त अशी रेसिपी घेऊन आले. ही आहे काय म्हणतात पॅन केक. आम्ही पण पहिल्यांदाच बनवलंय. एकदम सोपी आणि फटाफट झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे आणि घरातले सर्वजण खाऊ शकतात. तर 15 ऑगस्टची सुट्टी आहे, त्यामुळे म्हटलं की काहीतरी घरामध्ये गोड बनलं पाहिजे, म्हणून आम्ही हा प्लॅन बनवला. मैदा अर्धा किलो घेतलाय, 2 नारळ घेतलेत आणि गूळ आपल्याला लागेल त्याप्रमाणे टाकायचं. वेलची पावडर घेतले, फूड कलर, मैदा आणि एक अंड घेतले. ऑप्शन आहे, अंड घातलं तर नाही घातलं तरी पण चालतं. अंड्याचा वास नको यायला म्हणून व्हॅनिला एसेन्स वापरलाय. हा नारळ आहे ना, मी किसून नाही घेतला, डायरेक्ट मिक्सरला लावला. तुमच्याकडे पातेलं असेल किंवा मोठं बाऊल असेल तरी ते घ्या, चालतं, असं काही नाही आहे. मी माझ्याकडे एक टोप होतं, त्याच्यामध्ये एक अंड टाकून घेतलं. 2 वापरू शकतात, कारण अर्धा किलो मी मैदा वापरलाय, त्यामुळे ना अंड 2 घ्यायला पाहिजे होते, पण एकच घेतलं. आणि व्हॅनिला एसेन्स पण त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं. चिमूटभर मीठ घेतलंय आणि 1 चमचाभर साखर घेतले आणि मस्त त्याला मी फेटून घेतलं. चांगलं फेटून घेतलं की मग जेव्हा आपण डोसासारखा बनवणार तेव्हा आहे ना जाळी चांगली येते, त्यासाठी मी चांगलं फेटून घेतलं. तुम्ही बघू शकता. चांगलं अंड फेटून झाल्यानंतर आहे ना मी नंतर मी मैदा घेतला आणि त्या टोपामध्ये सर्व थोडं थोडं करून टाकून घेतलं. थोडंसं बाकी ठेवलं होतं आणि नंतर मी आहे ना ते आपलं मिश्रण आहे अंड्याचं आणि साखर मीठ सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकलं. थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं, कारण एकदमच टाकलं तर ते खूप पाण्यासारखं होऊ शकतं. ज्याप्रमाणे आपण डोस्यासाठी बॅटर बनवतो त्याप्रमाणेच बॅटर बनवलं आणि मग मी वाटीमध्ये थोडं थोडं साईडला काढून घेतलं. पण ह्याच्या पुढचं जे ना थोडं व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालाय. जे फूड कलर तुम्हाला मी दाखवले होते ते प्रत्येक वाटीमध्ये वेगवेगळा कलर टाकून त्याला ते बॅटर कलरफुल करून घ्यायचं. जेव्हा आपण डोसा बनवणार तेव्हा ते उपयोगी होणार. आणि इकडे मी आहे ना आपलं नारळ मी भाजून घेतला पूर्ण आणि त्याच्यामध्ये आहे ना गूळ टाकला. गूळ पण मी कापून किंवा असं बारीक करून नव्हता घेतला, डायरेक्ट कुकरला लावला आणि मग तो ॲड केला. त्यामध्ये थोडी वेलची पावडरसुद्धा ॲड केली होती. मोदकसाठी आपण सारण बनवतो त्याप्रमाणेच बनवून घेतलं आणि नंतर मी एक फ्राय पॅन घेतला आणि त्याच्यावर कलर टाकून घेतलं. तुम्ही बघू शकतात, बघून तर लगेच समजणार. थोडं थोडं कलरचा बॅटर टाकलं आणि त्याच्यावर व्हाईटवालं हे केलं आणि नंतर चांगला डोसा बनवून घेतला. थोडं तवा आहे ना गरम तापू द्यायचा, कारण माझं 1-2 पहिले चांगले निघाले नाही. नंतर चांगलं गरम होऊन आणि त्याच्यानंतर मी व्यवस्थित सगळे डोसे काढून घेतले. जाळी यायला पाहिजे मागच्या साईडला आणि दोन्ही साईडला नाही भाजायचे, एका साईडलाच भाजून ते काढायचे असतात. पर्पल कलर आणि पिंक कलर तर खूप सुंदर वाटत होता ना, त्यापेक्षाही ना येल्लो कलरचा डोसा मी जो बनवला होता खूप छान झालं होतं. आणि जेव्हा पॅनकेक आम्ही डिझाईन बनवले होते तो रुमालासारखं दिसत होतं आणि ते ना इतकं भारी खायला लागत होतं. ते मोदकपेक्षा पण हे मला खूप आवडला हा पदार्थ जो बनवला पहिल्यांदाच, आणि तुम्हालासुद्धा नक्की आवडेल. तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट नंतर करून सांगा की कसं वाटलं. हे बघा कलरफुल. आता मी ऑरेंज कलर टाकला आणि बनवून घेतलं. असे मी बनवून घेतले आणि तिकडे मग दिराची मुलगी आहे ना ती त्याला शेप देत होती. तर असे कलरचे तुम्हाला जसं वाटेल ना लाईनीत देऊ शकता, असं डॉट डॉट करून देऊ शकतात किंवा थोडे थोडे टिपके टाकून असं शिंपडून सारखं घेऊन, तसं तुम्हाला जसं वाटेल ना त्याप्रमाणे डिझाईन तुम्ही बनवू शकता. त्यामुळे आहे ना त्याला एकदम आकर्षक असं दिसायला खूप सुंदर वाटतं आणि कलर बघून आहे ना कोणीही खाणार असं दिसतं ते बनवल्यानंतर. एका पाठोपाठ एक शेपचा तर त्याच्यात तालमेल नव्हताच. कोणतं अमिबा बनत होता तर कोणतं वेगळंच काहीतरी बनत होतं शेप. पण त्याच्यानंतर आहे ना डोस्याला आम्ही व्यवस्थित शेप दिला. त्याच्यामध्ये ते सारण बनवलं होतं ते टाकून आणि घडीसारखी बनवून घेतली. तर तुम्ही बघू शकता इतकं छान वाटत होतं ना, ते बघून खाणार नाही असं होणारच नाही, कारण ते बघूनच खूप ॲट्रॅक्टिव्ह वाटत होतं आणि तोंडात टाकलं ना की मस्त विरघळत होतं आणि खूप मस्त चव लागत होती. पर्पल कलरचं
जे डोसा बनवला होता ना, पर्पल कलर, येलो कलर, ऑरेंज कलर, पिंक कलर, असे वेगवेगळे मी जे कलरने दाखवले बनवताना, तर त्याचे आम्ही असे बनवले होते पॅनकेक. तर तुम्हीसुद्धा बनवा. पावसाळा सुरू आहे त्यामुळे बाहेरचं खाणं टाळायला पाहिजे आणि लहान मुलं असतील तर त्यांना नेहमी काही ना काहीतरी खायला लागत असतं. तर हा एक ऑप्शनला दिला आहे मी तुम्हाला पदार्थ, तर तुम्ही नक्की बनवून आणि त्यांना खायला द्या. हेल्दी पण आहे कारण गूळ टाकला आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण पण भेटणार आणि आपल्या हेल्थसाठी चांगलं असणार. आमचे तर बनवून झाले होते आणि डेकोरेशन आणि फोटोशूटसाठी असे लाईनीत लावत होतो. तर एका पाठोपाठ असं चालू होतं. तर तुम्ही बघू शकता. आता हे बघा कलर एकदम छान सगळे डिफरन्स केले आणि नंतर एकत्र सगळे कलर जे लास्टला उरलं होतं ते एकत्र टाकून असे मिक्स डोसा बनवत होतं. ते सुद्धा खूप छान दिसत होते. हे बघा कशी घडी घालतं. ते सारण ठेवून फोल्ड करून आणि रोल करायचा त्याचा. तर तुम्हाला सुद्धा पहिले प्रश्न पडला असेल हे कसं बनवलं, तर मला सुद्धा हा प्रश्न पडला होता की गोल डोस्याचं आणि असं कसं काय बनत असेल. पण जेव्हा बघितला व्हिडिओ त्याच्यानंतर खूप एकदम इझी आणि सोपं वाटलं ते करायला. व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण बनवून खावा. मस्त राहा, स्वस्त राहा. बाय बाय, टेक केअर.